रवी पवार यांच्या हस्ते त्याला देण्यात येत आहे. सुबोध मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी लवकर यायचं आहे. रवी पवार यांनी पण लगेच यायचं आहे साहेब. रवी पवार साहेब यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देण्यात येत आहे. आकर्षक असं असणारं टी शर्ट मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. सुबोध धाव. रवी पवार कुठे असतील तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यायचं आहे. रवी पवार साहेब. चला सरपंच साहेब परशुराम कंक यांच्या हस्ते देण्यात येत आहे. साहेब या तुमच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. सुबोध मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. एक आकर्षक असं असणारं टी शर्ट सुबोधला देण्यात येत आहे. साहेबांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देण्यात येत आहे. इकडे एक खुशखबर येते आणि हा मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठा मासा गाडाला लागतो. ओंकारच्या स्वरूपामध्ये काय गोलंदाजी म्हणावी लागेल आणि इथं मात्र पहिला धक्का बसतोय. मॅन ऑफ द मॅच आमच्या सगळ्या प्लेयर्स पहिल्या पर्वामध्ये नाजिम सर तर तुमच्या मनामध्ये काय वाटतं? सगळ्या मान्यवर सांगतोय की आता जो गोलंदाजी करतोय गोलंदाज तो मात्र शिलेदार शिवतरचा संघ मालक आहे आणि संघ मालकाने आपल्याच संघातल्या कर्णधाराची विकेट घेतली. हे डेडिकेशन क्रिकेटचं आहे की एका संघातून खेळतो संघासाठी खेळतो. बॉलनी ते जिंकतील. संघ मालक नितीन जाधव मात्र दुसरी विकेटचा पतन होत आहे. दुसरी विकेट माघारी पडते सूर्यम. उत्तम भाऊ मालुसरे युवा मंचाचे संघ मालक उत्तम भाऊ मालुसरे यांनी पुण्यात आहेत ते त्यांनी घोषणा तिथून केलेली आहे. बक्षीस दिलेलं आहे की उत्तम भाऊ मालुसरे जेवढ्या बॉल राखून जिंकतील तेवढ्या प्रत्येक बॉल साठी 100 रुपयाचं बक्षीस त्याला दिलं गेलेलं आहे. दरम्यान 2 षटकाच्या 2 विकेटच्या पतनानंतर या ठिकाणी आताच आपल्या या ग्राउंडला ज्याच्या माध्यमातून जमीन दान करण्यात आलेली आहे. दान नाही म्हणतात देण्यात आलेली आहे असे आमचे चंद्रकांतजी पवार साहेब यांचं इथं आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो. त्याप्रमाणे स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे पारमाची वाडीचे करते धरते आमचे दत्तू दत्त्या दना मालुसरे दत्त्या यांचं देखील इथं आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे रायगड भूषण आमचे मित्र तन्मय मालुसरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपल्या पहिल्यांदा शाब्दिक स्वागत करतोय. त्यानंतर आमचे मित्र आणि उद्योजक इलेक्ट्रिशियन व्यवसायामध्ये बिरवाडीमध्ये नामांकित असलेले आमचे मित्र राकेश मालुसरे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. महेंद्रजी लाड पुण्यातून आलेले आहेत. तन्मयचे मला वाटतं मामा आहेत. आता लग्नाचा सीझन आहे. तन्मयच्या मामाने आधीच हजेरी लावलेली आहे म्हणजे नक्कीच तन्मयच्या पाठीशी मामा आहे ते बोललो. तर त्यांचं देखील आम्ही शाब्दिक स्वागत करतोय. काल आम्ही आमचे उपसरपंच या वर्षीचे सरपंच विद्यमान परशुरामजी कंक यांचं देखील स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा शाब्दिक स्वागत करतो. थोडी खंत व्यक्त केली पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो आणि बोलूया आपण मैदानाकडे. वॉट अ बॉलिंग वॉट अ अटॅक. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दर्शन यांचा पाहायला मिळाला. सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्यांना जरूर लगावले गेले. मात्र त्यानंतर जो कमबॅक केला ना सर त्यांनी ओंकारला माघारी परतवलं. त्यांना स्वयंला देखील माघारी परतवलं आणि आपला आक्रमक पवित्रा दाखवून दिला आपल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज दर्शन यांनी. अध्यक्ष आपल्याला इथं मंचावरती निमंत्रित पाहुणे आपल्याला वाट पाहतात आपली. चला बॉलर गोलंदाज लवकर करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका आपण. दरम्यान गोलंदाज नितीन येत आहे. नितीन लवकर करायचं आहे. पहिल्याच संघात दुसऱ्या हाताला पाहायला मिळतील. नितीन राईट टप ओव्हर द विकेट करून समोर असतील.
चांगला फटका पाहायला मिळण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. 4 धावा आल्या, 4 धावा विजयवाले. लाईव्ह जे आहेत कव्हरेज जे आले का थोडं इकडं पण जरा थोडी मारा, कारण की इथं एक निमंत्रण देण्यात येत आहे आणि इथं मात्र खेळ सुटतंय. सो आमचे मित्र रायगड बक्षी तन्मय माळोसकर यांचं लग्न थोड्याच दिवसात येणार आहे. मला वाटतं 12 आणि 13 तारखेला 12 तारखेला उठण्याचा कार्यक्रम आणि 13 तारखेला लग्नाचा कार्यक्रम MMA ग्राउंड वरती होणार आहे. तरी सर्वांसाठी निमंत्रण दिलेलं आहे. वॉट ऑफ फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये तिथे जीवाची बाजी लावली जाते आणि कोण आहे तो तर अतुल जाधव. अतुल जाधव एक पारमाची शिवप्रेमी पारमाची खेळाडू 100% योगदान देतोय. तो म्हणजे उत्तम भाऊ मालुसरे युवा मंच शिवतर संघासाठी का नाही देणार ते सर्वांना माहिती आहे. देणार 100% तो. इथं मात्र 1 धावणे धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 15 धावसंख्येवरती. मला वाटतं 16. मला वाटतं दुसरं षटक चालू असावं. 16 धावा पाहायला मिळतात स्कोरबोर्ड होती. शिलेदार शिवतर संघाच्या अजूनही मॅच आहे. मॅच बनवावी लागेल. फलंदाज नितीन यांना चांगला फटका पाहायला मिळाला. कव्हर त्या दिशेला 1 धाव आली. एका धावेने धावफलंदाज पोहोचेल 17 या आकड्यावरती. चांगले षटक हाताला पाहायला मिळत आहेत गोलंदाज नितीन. पहिल्या चेंडूवरती जरूर एक चौकार त्यांना लगावला गेला होता, मात्र सलगचे 3 चेंडू सिंगल पाहायला मिळतात त्यांच्या गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताला पाहायला मिळते. नितीन राईट ऑफ फोर्थ विकेट म्हणून समोर असेल आणि इथे ताकद भी है और नजाकत भी है. नजाकतचा पुरेपूर वापर. चेंडूमध्ये फरार धावा येते 4 धावा. दोन्ही संघाला एक विनंती आहे की फायनलचा सामना 3 षटकांचा राहील असा कमिटीने निर्णय घेतलेला आहे. अजून देखील त्यात बदल होऊ शकतो. जर आपण मॅच फास्ट घेतली तर नक्कीच बदलू शकतो, परंतु अशी मॅच संत पद्धतीने चालली तर कुठेतरी 3 षटकाचा सामना आहे पुकारलेला, तो कुठेतरी अजून खाली जाऊ शकतो याची देखील भीती आहे. सो प्लीज मॅच फास्ट घ्यायची थोडी. फ्लोर ओव्हरचा वापर केला गेला होता पण त्यावरती मोठा प्रहार पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या चित्रामध्ये चेंडूमध्ये प्रहार. धाव आहे 4 चौका.
योग्य वेळी दंडवलं होतं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला बरा. योग्य वेळी कान टोचलेले श्रीकांत गोलंदाजी मार्फत पाहायला मिळते राईट फोर्थ विकेट कडून. चांगला डिफेन्स पाहायला मिळतोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव आली, एका धावेने स्ट्राईक एंड वरती येतील सूरज. बारकोची गोलंदाजी मात्र इथे बंदित केल्यानंतर मात्र छोटा कर्णधार मात्र इथे जबाबदारी स्वीकारतोय. श्रीकांत उत्तम भाऊ मालुसरे युवा मंचाचा कर्णधार मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पंतच्या बाजूने मारा करतोय. हा मात्र चेंडू फिरकावून दिला गेला लॉंग लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येतोय, पाहावं लागेल मात्र चेंडू फरार होतोय. धावा मिळताय 4-4-4. धावपळीचा विचार केला त्या 4 धावेने धावपळी पोहोचेल 32 आकड्यावरती. चांगल्याशी फटकेबाजी आता पाहायला मिळते सूरज यांची. दरम्यान इथे सूरज बाद होत आहेत. वाईट आहे, वाईट बॉल. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये चाललेला हा रंगारंग कार्यक्रम 2 दिवसाची सांगताकडे आपण वळतोय आणि या सांगतेकडे वळत असताना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला सामना थोड्याच वेळात आपल्याला नामदार मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सर्व आमचे खालूबाजावाले मात्र इथं जोरदार तयारी झालेली आहे. दरम्यान आपण वळूया सामन्याकडे. आता मात्र सूरजच्या पतना नंतर आता मात्र येतोय तो पार्थ. थोडं फास्ट घ्यायचं अंपर सर. आणि इथे पार्थ स्वीशीटचा पुरेपूर वापर चेंडू होते फरार. धावा येतील 4 चौकार. पार्थ रिव्हर्स अटेम्प्ट केला. मूर्ती लहान आहे सर परंतु कीर्ती त्यांची महान आहे. जबरदस्त रिव्हर्स अटेम्प्टचा फटका पाहायला मिळाला. 4 धावा देऊन गेला. धावसंख्या 36 धावापर्यंत पोहोचते आणि हा मात्र चेंडू स्क्वेअर पडतोय. डाव्या एसटी बाजूला चेंडू पंच दंडित करतायत. आव्हांतर धावणे धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 37 या धावसंख्येवरती. डेफिनेटली प्रेशर पाहायला मिळतो श्रीकांत यांच्यावरती. कारण एक चौकार लगावला गेला त्यानंतर कुठेतरी भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते श्रीकांत यांची. शॉर्ट पिच चेंडू त्याला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. पार त्यांनी जर सरळ 3 षटकार लगावले. राज चालू सामना कोणी जिंकला तरी ग्राउंड मध्ये कोणताही खेळाडू जाणार नाही. टाइम वेस्ट होतोय. तुम्हाला नाही सामना कोणी जिंको ग्राउंड मध्ये जायचं नाही. कोणी दंडित केलं जाईल तुम्हाला. डेफिनेटली 43 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहे. दरम्यान राज चालुक्य यांनी जर 3 षटकार लगावले. अक्षरशः विशेष कौतुक करावं लागेल पारमाची संघाच्या लाईनमनची भूमिका बजावत आहेत त्या खेळाडूंचं. बोला. नक्कीच राज चालुक्य यांच्यासाठी मोठं पारितोषिक येत आहे. पडवीचे सरपंच ललितजी पांडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक येते राज चालुक्य यांच्यासाठी. एक धावेने धावपळ पोहोचेल 44. चौथ्या वरचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 5 चेंडू शिल्लक असेल. पहिल्या इनिंग मधील या 5 चेंडूतील 5 मोठे प्रहार येणे गरजेचं असेल टीम शिलेदार शिवतर संघासाठी. बॅटिंग मार्फत पाहायला मिळतात आपल्याला. पार्थ एकदा भिरकावून द्यायचा होता मिड विकेटच्या डोक्यावरून कुठं तरी जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक. अक्षरशः सकाळच्या सदरापासून पाहतोय आपल्याला मयूर आज 6 ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. 4थं षटक 3रं षटक हाताळताना पाहायला मिळालं. 5थं षटक मयूर म्हणजे मारधोडी षटक मात्र मयूरच्या हातामध्ये कर्णधार सोपवतोय. पुढचा चेंडू आणि हा मात्र अतिशय चांगला फटका मात्र तो जातोय. क्षेत्ररक्षकाला जीवदान मिळतंय. आदित्य मोरे हातात आलेला झेल मात्र धरणीला बहाल केला जातोय. कॅच विन द मॅच म्हटलं जातं. तुम्ही कॅच पकडा सामना जिंका.
अशा प्रकारचं गणित त्या ठिकाणी असतं. आणि मयूर मात्र उदयनमुख खेळाडू आहे चंडीमाता फार्माची संघाचा. शॉर्ट पिच चेंडू त्याला विरकावून द्यायचा होता, परंतु कुठे काहीतरी फंबल होत आहेत. फलंदाज पार. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत मयूर यांची. साधी कसं आहे, स्लॉगवर षटक वारंवार हाताळतात, त्यामुळे चांगला असा अनुभव त्यांच्या बाजूने पाहायला मिळतो. त्याचा पुरेपूर वापर त्यांच्या गोलंदाजीमध्ये होताना पाहायला मिळते. मयूर पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू वारंवार शॉर्ट बॉल अटेम्प्ट करतात. डेफिनेटली इथे आउट होत आहे. बॅटची एक दोन चेंडू संपवते. विकेट पण यांच्या हातामध्ये. लवकर बॅट्समॅन चला लवकर. डेफिनेटली मयूर यांचं कौतुक करावं असं वाटतंय. स्लॉगवर षटक आहे आणि हे षटक हाताळताना तब्बल 3 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत मयूर यांनी. एक जबरदस्त गोलंदाजी मयूर यांची मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी पाहायला मिळते. त्यामुळे बॅटिंग मार्फत पाहायला मिळतील. अजित स्क्वेअर लेगच्या दिशेला फटकवला चेंडू. एक धावा आला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अतुल यांचं 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात. दुसरा घ्यायचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण फंबल होत आहे आणि इथे बघता बघता 3 धावा पूर्ण. चौथ्या धावेला धावबाद होते फलंदाज. डेफिनेटली 3 धावा पूर्ण होते. दरम्यान इनिंग संपते. जिंकायला 24 बॉल आणि 50 रनांची आवश्यकता आहे. धन्यवाद दिशे. या ठिकाणी निमंत्रण आपल्याला आलेलं आहे, ते म्हणजे एक शुभविवाहाचं. रायगड भूषण तन्मय मालुसरे यांचा शुभविवाह दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी चिशोका शुभांगी यांच्याजवळ होणार आहे. आणि हा शुभविवाह MMA ग्राउंड वरती आपल्याला पार पडताना दिसणार. संध्याकाळी 6:32 बाकीचा जे कार्यक्रम आहे त्यामध्ये उठण्याचा कार्यक्रम असेल, हल्दीचा कार्यक्रम असेल, तो कार्यक्रम मात्र त्यांच्या जन्मगावी त्यांची फार्माची वाडी या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे मला वाटतं दुसऱ्या दिवशी पूजेचा देखील कार्यक्रम. यस, चला बोलूया मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल 50 धावांचा. 14 तारखेला सत्यनारायणच्या पूजेचा देखील कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून जावं अशी त्यांच्या वतीने एक आपल्याला निमंत्रण पत्रिका दिली आहे. नक्कीच भाऊ, आम्ही सर्व असोसिएशनचे खेळाडू या शुभविवाहासाठी नक्कीच उपस्थित राहू अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि आम्हाला उपक्रम केल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद आपले देतो. यस अंपायर सर, सामना तुम्ही चालू करा. फायनलचा एक शेवटचा मुकाबला आहे, तो खेळवायचा आपल्याला. आणि तो अंधारात खेळवणं बरं असणार आहे. एवढं सुंदर असं आयोजन आपण केलेलं आहे. देखणं आयोजन आहे. चला अतुल, चल लवकर अतुल. हा देखील देखणं थोडी मदत करा. चला दर्शन, चल लवकर. सांग 52 विने सूरज. त्यामुळे फास्ट घ्या. मयूर कदम याला लगातार जर 3 विकेट घेतल्या तर आशिष कदम यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस येत आहे. पण जेव्हा जेव्हा आशिष कदम बक्षीस लावतो तेव्हा तेव्हा मयूर कदम मात्र भरकटतो. आणि ते वेग पॉवर यांच्या विकेट मिळाल्यानंतर बक्षीस लावा. त्या विकेट घेण्याच्या नादामध्ये चला 24 बॉल 50 रनांची आवश्यकता आहे. कोण आहे वर, कोण आहे बॅट्समॅन? ओके ठीक आहे. 24 बॉल 52 धावा. अतुल आणि चला चालू करा लवकर सामना. 24 चेंडू 52 धावा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कमध्ये पाहायला मिळते. अतुल जाधव त्यांच्यासोबत मयूर कदम. पहिला चेंडू मात्र मोठा फटका खेळायचा. फटका मात्र फसतोय. फटक्याखाली मात्र क्षेत्र पाहावं लागेल आणि झेल मात्र धरणीला बहाल होतोय. इथं मात्र अतुलला मात्र जीवदान मिळतंय. आता पाहावं लागेल अतुल काय करतोय. पहिल्याच चेंडूवरती मोठं जीवदान मिळत आहे. जेव्हा भावाचे दोघं मित्र आहेत अतुल आणि मयूर, दोघंही एकाच संघाकडून होतात. शिवप्रेमी फार्माची वाडी, दोघांना एकमेकाचा खेळ माहिती आहे. परंतु मोठा मासा गळाला लागत होता, मात्र मासा गळाला लागण्याच्या अगोदरच निसटून गेला. अक्षय सर, डेफिनेटली सर मिडॉच्या दिशेला संधी दिली गेली होती पहिले, परंतु स्क्वेअर लेगच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. चेंडू होते बरं, धावा येतील 6. इट्स अ बिग 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 षटकार. धन्यवाद तिथे या आलेल्या षटकारासाठी. असोसिएशनचे उपाध्यक्ष रविकांत कंग यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलं अतुलसाठी.
जगदंब स्पोर्ट राकेश जाधव यांच्याकडून 3 विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस मयूर कदम साठी आलेलं आहे. तसंच रविकांत कन यांच्याकडून देखील 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे हॅट्रिकला. डेफिनेटली बक्षाची बरसात होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हाय अँड हँडसम चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कोण घेईल, तू का मी का तू? हे आपल्या भाषेत म्हणायचं झालं, तुला नाही मला घाल कुत्र्याला, अशा प्रकारची अवस्था आली आपल्या ग्रामीण भाषेमध्ये. ही म्हण आहे, मला पण नाही तुला पण नाही, कोणीच घेतली नाही. नक्कीच त्याचा फायदा मात्र होणार आहे टीम. इथं मात्र मला पाकिस्तान टीमची आठवण येते. तू घे मी घे, त्याच्यामध्ये झेल कोणीच घेतला नाही. पुन्हा एकदा अतुल जाधव वारंवार त्याच दिशेला फटका सुद्धा पाहिला आणि डेफिनेटली इथे चुकी होणार नाहीये. एकदा दोनदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा चुकी होणार नाही. अतुल जाधव बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. चला नवीन बॅट्समॅन, चल लवकर, चला लवकर, चला लवकर 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 लवकर. सिद्धेश साळुंके आपला बॅट्समॅन लगेच तयार ठेवायचा आहे, लक्षात घ्या. नवीन आलेला फलंदाजचं नाव मात्र नितीन सक्पा. यस, पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या. अतुल यांनी चांगल्याशा 10 धावा कुठल्या गेल्या होत्या, परंतु 4थ्या बॉलवरती पुन्हा मोठा प्रहार करण्याच्या चक्करमध्ये आपली विकेट इथे गमावली. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळल्यामुळे आपली विकेट इथे बहाल करावी लागली अतुल यांना. खोलवर पद्धत चेंडू होता, त्याला भिरकावून द्यायचा होता फाईन दिशेला, परंतु अंपायर सर लीगल डिलिव्हरी पाहायला मिळते. एक धाव येते, एका धावेने धावून संख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. या ठिकाणी दिनेश भोसले यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. शॉर्ट पिच चेंडू त्याला भिरकावून दिलाय, पण तितकंच चांगलं फॉलोथ्रो मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मयूर यांचं. दरम्यान एक धाव आली, एका धावेने ओव्हरची समाप्ती होते. 1 बाद 12 टीम उत्तम भाऊ युवा मंच. अजूनही जिंकायला 18 बॉल आणि तब्बल 40 रनांची आवश्यकता आहे. 18 बॉल 40 धावा. कोण मारणार याकडे मात्र लक्ष पाहावं लागेल आपल्याला. इथं मात्र कोण या ठिकाणी युवराज सिंग होणार, कोण मात्र संघासाठी सूर्यकुमार यादव होणार, कोण मात्र संघासाठी अभिषेक शर्मा होणार, हे मात्र पाहावं लागेल. डेफिनेटली अतुलने चांगली कामगिरी केली होती. 3 बॉलवरती 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी घाई केली आणि आपली विकेट त्यांनी बहाल केली. जरूर नाराज असेल त्याच्या या फटक्यावरती अतुल. दरम्यान एक ओव्हरचा खेळ संपते, 12 धावा ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळत आहेत. टीम उत्तम भाऊ युवा मंच या संघाच्या. दरम्यान गोंदाची मार्क पाहायला मिळतील आपल्याला. ओंकार राईट टर्म ओव्हर द विकेट कडून समोर असतील. फलंदाज दर्शन आणि इथे चुकी. इथे येतोय नशिबाचा चौकार दर्शनसाठी. आणि भाऊ मी एक इथं सांगतो तुम्हाला, हे शिरवले मामा आहेत ना, त्यांचं एक मला खूप कौतुक होतं या वयामध्ये. गेली 2 दिवस इथून हल्ले नाहीत आणि ज्या ठिकाणी मॅचेस इथे पोहोचतात त्या असा प्रेक्षक आम्हाला हवाय, निश्चित प्रेम करणारा क्रिकेटवरती. जिथे मॅचेस तिथे ते आपल्याला पाहतात. दरम्यान स्वेअर डिलिव्हरी 1 धावणे धावसंख्यावरती धावसंख्या पोहोचते ती 17 आणि कुणाला ठरेल खतरा ते मात्र आपल्या पाहायला मिळेल. 17 हा अंक तसा अशुभ मानला जातो क्रिकेटमध्ये. डेफिनेटली 17 अंक अशुभ मानला जातो, परंतु इथे चुकी होते विकेट किपर यांच्याकडून. नाराज असतील आपल्या या मिस फिल्डिंग वरती. एक खराब क्रिकेट पाहायला मिळते सर शिलेदार शिवतर यांच्याकडून. आणि इथे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोठा प्रहार, चेंडू होतो फरार, देऊन जाईल धावा 4 चौकार. धन्यवाद विजय. थँक्यू विजय. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 22 आकडे. अजूनही विजयाचा विचार केला तर 30 रनांची आवश्यकता आहे टीम उत्तम भाऊ युवा मंच संघाला. ओंकारला इथे कमबॅक करावा लागेल आणि पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय चेंडू. स्क्वेअर लगेच दिशेला चेंडू पोहोचतो. एक धाव आली घ्यायचा प्रयत्न असेल,
परंतु चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. धाव संख्येमध्ये 23 धावांपर्यंत मजल मारते. आता मात्र हा संघ उत्तम भाऊ मालुसरे यांना जिंकावा लागेल. सिद्धेश मात्र एरझाऱ्या मारायला लागलेला आहे आणि इथं मात्र झेल उडालाय, पाहावं लागेल. इथं मात्र पंच बाद देतात, काल झेल पकडलाय. चांगला झेल थँक्यू डीजे. सोपा जेल सोडला आणि अवघड जेल मात्र पकडला. मग अशी सोपा जेल मात्र मयूरने सोडला होता आणि अवघड जेल मात्र दुसऱ्या अटॅम्प मध्ये चांगल्या प्रकारे गॅदरिंग केला. मयूरने मात्र इथं आपली चुणूक दाखवून दिलेली आहे. आता मात्र श्रीकांत स्वतः संघाचा कर्णधार मात्र खेळपट्टीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे थोडं परमिशन मागतोय बेल्ट्सला हात लावण्याची. बेल्ट्स मात्र ज्या ठेवल्या गेलेल्या आहेत. ओंकार तो देखील संघाचा कर्णधार आहे आणि इथं मात्र पाहायला मिळतंय आपल्याला चेंडू मात्र निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथं मात्र षटक देखील संपतंय. यस 2 ओव्हरचा खेळ संपतोय. अजूनही विजयाचा विचार केला तर 12 बॉल आणि 29 रनांची आवश्यकता आहे टीम उत्तम भाऊ युवा मंच संघाला. 12 बॉल 29 धावा. प्रत्येक ओव्हरच्या मागे 14 रनांची सरासरी राखावी लागेल टीम उत्तम भाऊ युवा मंच संघाला. 12 बॉल. थोडं या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 15 मिनिटं आपण लेट गेलो आणि हे लेट गेलेला जे वेळ आहे तो आपला पॉईंट टेबल चेक करण्यात गेल्यानंतर आपण काटोकाट बरोबर चालत होतो. जी 15 मिनिटं मध्ये आपण ब्रेक घेतला पॉईंट टेबल चेक करण्यासाठी, तिथं मात्र हा गेम फसला आणि थोडा अंधार झाला. गोंधळाची मार्गाने पाहायला मिळतील आपल्याला. सुरेश शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याला भिरकावून दिला आहे मिड विकेटच्या दिशेला. एक धाव आली. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं मिड विकेटच्या दिशेला. एका धाव्याची समाधान मानावं लागेल नितीन यांना. चला लवकर आपण गोलंदाजी करायची आहे, पटकन करायची आहे. नितीनने मारलेला फटका जातोय मात्र काऊ कॉर्नर मध्ये. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. पाहावं लागेल दुसरी धाव होते का. मात्र दुसरी धाव घेऊ शकत नाहीत. एक धावण्यामध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 25. आता मग मिड विकेटच्या दिशेला एक चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळते. वारंवार मागील बॉल मध्ये चांगलं प्रोटेक्शन करण्यात आलं फिल्डर कडून. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. कव्हर दिशेला एक धाव आली. सलगच्या 3 बॉलवरती 3 सिंगल्स पाहायला मिळत आहेत टीम उत्तम भाऊ युवा मंच संघाकडून. इथे सिंगल येऊन जमणार नाहीये. जर संघाला जिंकायचं असेल ना तर मोठे प्रहार येणं गरजेचं आहे. चौकार षटकार येणं गरजेचं आहे टीम उत्तम भाऊ युवा मंच संघासाठी. दरम्यान चांगली गोलंदाजी इथे तारीफ करावी लागेल सूरज यांची. पूर्णपणे बांधून ठेवले दोन्ही फलंदाजाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग. अध्यक्ष दरम्यान षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारा करतोय सूरज मारा करतोय. तो पुढे सरसावला माझा मोठा फटका खेळला गेला. पाहावं लागेल फटक्याच्या खाली क्षेत्र मात्र झेल पकडला जातोय. चांगला झेल केला जातो. कॅच पाहायला मिळाली. कॅच पाहायला मिळाली लॉंग ऑफच्या दिशेला. जबरदस्त खेळ टीम शिलेदार शिंदे संघाकडून. एका मागे एक माघारी परतताना पाहायला मिळतात उत्तम भाऊ युवा मंच संघाचे. काहीशी मोठी कामगिरी करत नाहीये कोणताही फलंदाज मोठे प्रहार लागावत नाहीये. जो प्रयत्न करतोय नक्कीच तो फसतोय. झेल बाद होतोय कुठेतरी. मोठा प्रहार तिथे चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. धाव बाद होण्याची संधी होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. अंपायरचा थोडा फास्ट घ्या प्लीज. शेवटची 1 ओव्हर बाकी आहे जिंकण्यासाठी. अजूनही 25 रनांची आवश्यकता आहे टीम. चला क्षेत्रक्षी आपली जागा मात्र सोडू नका. आपण आपल्या जागेवरती चला.
अंपायर सगळं फास्ट घ्या. 6 बॉल 25 आहेत. तो फास्ट घ्यायचा आहे. आपल्याला फायनलचा अंतिम मुकाबला खेळवायचा आहे. स्वराज्य प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले. चला सामना चालू करता लवकर गोलंदाज. आपण वेळ खाता या. जिंकलेल्या कर्णधाराने खेळपट्टीवरच थांबायचं आहे, जायचं नाही. दरम्यान लेग साईडला कटवला मयूरने. 1 धाव मात्र मिळते. 1 धावने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवरती. वरदा कर्णधार आपण स्वतः अध्यक्ष मालूम साहेब यांच्यासोबत जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना संपलाय नंतर याची नोंद घ्यायची आपण. वरदा कॅप्टन. एक धाव आली. एका धावाने काहीच नुकसान होणार नाहीये टीम शिलगाव शिवदार संघाचं. रोहित शर्माला काय झालं अंपायर सर प्लीज, गोलंदाज प्लीज सहकार्य करा. आपल्याला फायनलचा अंतिम मुकाबला इथे खेळवायचा आहे. क्रिकेटच्या ह्याच्यातलं खेळतच ना. पुन्हा मोठा प्रहार लॉंग वरच्या दिशेला. 1 धाव आली. दुसरा चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेवरती थांबवावं लागलं फलंदाजाला. सलगचे 3 सिंगल पाहायला मिळत आहेत. लाईन पण तिकडं धारातीर्थी पडलाय. जबरदस्त फटका एक पूल पाहायला मिळतोय. परंतु मैदानाच्या आतमध्येच क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्या खाली 1 धाव आली आणि इथे धाव बाद होताना पाहायला मिळत आहेत. लाईनमन बरा आहे का तिकडे? आपण 2 सॉरी थांबा जरा 1 मिनिट. टायमिंग चौकशी करायची आहे. युट्यूब कॅमेऱ्याच्या लेफ्ट साईडला राजा थँक्यू. लाईनमन आपण पडलेला कालपासून मी पाहतोय आपण काम करता. आपण ठीक आहेत का? ठीक असेल तर हात वरती करा लाईनमन. ओके लाईनमॅन काय आपली काळजी घेणं आम्हाला गरजेचं आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. थोडं फास्ट घ्या. वरच होता कॅप्टन. आपण अध्यक्षासोबत थांबायचं आहे आणि तो संघ जिंकणार आहे शिलेदार शिवतर कॅप्टन आणि टीम. आपण मैदानात थांबायचं आहे. मैदानात थांबायचं आहे पूर्ण टीम. थांबा. कर्णधार ओनली कॅप्टन. वरण कॅप्टन आतमध्ये जायचं लवकर.